प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आले। विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय घेत बच्चू कडू यांना मोठा दणका दिलाय। न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत बच्चू कडू यांच्या बाबत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान 2017 साली नाशिकच्या सरकारवाडी पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत। नाशिकच्या विशेष न्यायालयाने 2021 साली बच्चू कडू यांना 1 वर्षापर्यंत कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे। या शिक्षेला बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे। याच प्रकरणाचा दाखला देत विरोधी गटातील संचालकांनी बच्चू कडू यांना संचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती। बच्चू कडू यांना 15 दिवसात त्यांचं म्हणणं मांडण्याचे आदेशही त्यावेळी देण्यात आले होते। अशातच आता या प्रकरणाचा दाखला देत न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत बच्चू कडू यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे।